हे काय आणून ठेवलंय? चिकटून बसले दोन दोन बिस्किट एकमेकांना. हे बघ जाम चिकटली आहेत. जॅम बिस्किट्सच म्हणतात याला, फ्रूट जॅम. एनर्जी वाढवण्यासाठी खातात ते बिस्किट्स. हे असं मल्टीविटामिन आणि प्रोटीन असलेलं फूड खाल्लं ना तर चांगली तरतरी राहते. ते तुमचे ग्लुकोज बिस्किटचा जमाना ना गेला आता. मग काय ग्लुकोज बिस्किट काय फक्त मुंग्यांना खायला बनवतात काय? का डब्याला बरं वाटावं? हॅलो, हाय. बोल ग सरिता. अरे थँक्यू सो मच फॉर युअर विशेस. हो ग बाई, 25 वर्ष झाली. खरंच बघ ना. अगं अनिकेत आता अमेरिकेत असतो. हो अगं तो पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय ना अॅनिमेशन मध्ये. हो छे ग, विशेष काही नाही आज. सेलिब्रेशन वगैरे काही नसतं बरं का आमच्याकडे. लग्नाचा वाढदिवस म्हणजे काय दत्त जयंती आहे का साजरी करायला? यांचं हे ऐकून घेण्यापेक्षा ना त्यात न पडलेलं बरं. बरं एनिवे, अगं तू कांचन आणि मीनाला पण आठवण केलीस ना, आपण दुपारी जेवायला भेटतोय त्याची. ओके नक्की भेटूया. हा चल बाय, थँक्स अगेन. अगं इतकी काय घाई करते? कुठं बस पकडायला जायचंय काय तुला? बस निवांतपणे बस जरा. इतकी दगदग करायला वय आहे का तुझं? काय आपलं माझं तुझं वय आहे का? बस काय 10 वाजत आलेत. चला तुम्ही पण अंघोळ आवरून घ्या. आवरा ना लवकर. हे बघा, तुम्हाला नसलं तरी मला खूप काम आहेत. मला बिलं भरायची आहेत, मला मोबाईलचं बिल भरायचंय, मला इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचंय, बँकेत जायचंय आणि मला मॉलमध्ये सुद्धा जायचंय. मॉल? अजून शटर सुद्धा उघडलेलं असेल त्याचं. रात्री उशिरापर्यंत उघडे राहतात ते मॉल. हा सगळे दिवे बंद करायला त्याला पहाट होत असेल. आता कुठे झोपला असेल 9, 9:30ला. जाऊ दे. हा बघ, हा अल्बम बघ. लग्नापूर्वीचे फोटो सगळे, त्याच्या आधीचे सुद्धा आहेत. कसं फ्रेश व्हायला होतं ना जुने फोटो बघितले म्हणजे. हे बघ ही तू त्यावेळेला तू काय सुंदर दिसत होतीस. नाही होती म्हणजे अजूनही दिसतस ग. कळलं. पहिली स्कूटर, पहिलं घर, पहिलं लग्न, पहिली बायको. काय म्हणजे या पहिल्या वहिल्याची काही मजा आवरत असते ना. सगळं काय अगदी छान असतं सगळं. आता हेच बघ ना, हे आपलं जुनं घर. नाही मान्य आहे तुमचं म्हणणं, मला एकदम मान्य आहे. पण काही गोष्टीत ते किती लागू होतं हे नाही ना आपण सांगू शकत. आता बघा ना, तुमची म्हणजे आपली ती लांबरीटा स्कूटर होती बघा, आपण त्याच्यावरनं जायचो तेव्हा सुरुवातीला बरं वाटायचं. नंतर तर कॉलेजच्या गेट पाशी स्कूटर आली की घराघरातले लोक बोलायचे सराफ दाम्पत्य आलं. दुराचे नुसते लोटच्या लोट. तरी सुद्धा तुमच्याबरोबर फिरलेच ना मी त्या स्कूटरवर ना. पण तुला मी गंमत सांगतो त्या गाडीची. तुला आठवतंय आपण गाईड सिनेमा बघायला गेलो होतो. थिएटरच्या आवारात घुसलो तर सगळे लोक आपल्याकडे टकामका बघत होते. मी देवानंद आणि तू वहिदा रहमान. तुमच्या स्कूटरला मडगार्ड नव्हतं, त्याच्यामुळे पावसात साचलेलं पाणी स्प्रे पेंट सारखं माझ्या तोंडावर आणि साडीवर उडालं होतं. म्हणून लोक बघत होते टकामका. देवानंद आणि वहिदा रहमान. आता हेच बघ ना, आपल्या टेप रेकॉर्डरवर आपण काय एक गाणी ऐकली आहेत. काय भन्नाट कलेक्शन आहे आपल्या जवळ. म्युझिक डायरेक्टर सुद्धा काय भन्नाट होते. अरे मदन मोहन, शंकर जयकिसन, SD बर्मन, नौशाद, मी. तुम्ही कलेक्शन केलंय मी सांगतोय. मी आता ऐकायला मिळणार नाही का असं. अरे अनमोल ठेवा, हा अनमोल ठेवा अजिबात ऐकायला मिळणार नाही. ऐकून ठेव. पैज लावतेस. अहो पण त्या काळातल्या गरजा पद्धती वेगळ्या होत्या. ते सगळं आज सुद्धा उपयोगाला येईल असं कसं म्हणता तुम्ही. आता बघा ही एवढी सगळी खोकडी कशासाठी? अडगळीसाठी. घरात नाही जागा, कसं बसं माणसांना सामावून घेतोय घर, त्यात हे कशाला? म्हणजे एवढं जीवापाड जपलेलं कलेक्शन मी फेकून देऊ? ऐकू नको असलं संगीत, ऐकू नको असली गाणी. अहो ऐकू नका असं कोण म्हणतंय? फेकून द्या असं कशासाठी म्हणेन मी? पण आता एक मिनिट, हे बघा समजा आता ही सगळी गाणी तुमची फक्त एका छोट्याशा पेनड्राईव्ह मध्ये मावत असतील
तर स्वीकारा ना नव्या गॅजेट्सना. नेहमी जुनं तेच सोनं, हा तुमचा हट्ट कशासाठी? नाही तू म्हणतेस ते खरं आहे ग, पण पण आता हे बघ, हा पेपर वाचला तर वाचल्यासारखा वाटतो मोठा. काळ बदलला म्हणून पेपर छोटे झालेत का? नाही ना. ऐकत नाहीत जुन्या गोष्टी. हा मी ना तुमच्याशी मी का बोलते हेच मला कळत नाही. तुम्हाला कधी पटलंय का माझं काही? लग्न करून ह्या घरात आले, गेली 25 वर्ष आहेत, त्याच्यात समाधान मानलंच ना. तसंच पुढे. आणि काय स्वयंपाक घरातल्या धुरानीनं मला खोकला येतो. खालून पाणी वरती मला आणावं लागतं. दर महिन्याला जाऊन त्या इलेक्ट्रिशियनचे पाय मला धरावे लागतात. तुम्हाला काय, जिने चढून वर आलात बस गुडघे दुखतात आणि काही होत नाही. मी होते म्हणून ऍडजस्ट केलं इतकी वर्ष. आता 2 वर्षांनी सून येईल घरात. तिला तरी तिच्या सोयीचं घर अपेक्षित आहे की नाही? बाथरूम, बेडरूम, स्टडी रूम, हॉल, या सगळ्या अद्ययावत सोयी जगण्याची गरज आहे. तेव्हा काय समर्थन करायला घराचं? का तुमच्या या कॅसेट सारखं आणि लॅम्ब्रेटा सारखं असेलच उत्तर तयार, ते द्या. आणि बघता बघता केवढा मोठा झाला नाही ग. लग्नाचं वय कधी झालं हे कळलं सुद्धा नाही. असं वाटतं की आताच त्याचा आपण पहिला वाढदिवस साजरा केला. तिची खेळणी सुद्धा मी मुद्दाम जपून ठेवली आहेत. नातवाला सुद्धा खेळता येतील अशी चांगली जपलीत ग पोरानं. तुमचाच मुलगा तो, थोडे तरी गुण येणारच ना. तसं नाही ग. मला माहितीये लग्नानंतर तू या घरासाठी बऱ्याच ऍडजस्टमेंट केल्यास. तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मी जरी नाही देऊ शकलो तरी कष्टाचं आणि दुःखाचं जीवन या घरामध्ये तुला मी जगायला नाही दिलं. आपल्या या कशाही असल्या तरी स्वतःच्या हक्काच्या घरात तुला शांतपणे झोप यावी एवढीच मी तरतूद करून ठेवली होती. त्यात मी नाही कुठे कमी पडलो. कमी पडलं सांग ना. हो हो, जाऊ द्या ना. कशाला तर जुन्या गोष्टींना उजाळा द्यायचा. माझं म्हणणं फक्त एवढंच होतं, गेल्या 25 वर्षात जे काही नाही उपभोगलं ते निदान पुढच्या 25शीत तरी जाऊ द्या. ए तू कुठे निघालीस? बरं एक काम कर, 1 कप गरम गरम चहा घेऊन ये माझ्यासाठी. बोलून बोलून घशाला कोरड पडली. दे 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 दे. मग जा, तुला कुठे जायचंय तिकडे. गेली सुद्धा. आणि अगं ती ग्लुकोजचे बिस्किट आहेत ना, ती मुंग्यांना खायला ठेव. आणि ती जॅम बिस्किट आहेत ना चिकटलेली, ती घेऊन इकडे माझ्यासाठी. कमाल करते तू. तुला काढलं मी काही चेष्टा करतो काय तुझी? काही वाईट लागत नाही ती बिस्किट. ए आपण ना आता पिझ्झा आणायला जाऊया. पिझ्झा? मी 5 मिनिटात आंघोळ उरकून येतो. मॅन्युअल शॉवर खाली. मॅन्युअल शॉवर? मॅन्युअल शॉवर सध्या तेवढाच शॉवर आहे ना आपल्याकडे. अरे एक आठवलं, हे बघ आपल्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचं खास गिफ्ट आणले मी तिच्यासाठी. हे काय नवीन आणि काय याच्यामध्ये? आपल्या लग्नातला फोटो आहे की माथेरानमधल्या रेल्वेतला फोटो आहे? उडून बघ ना, त्याच्यावर कसं कळलं तुला? काय आणले? अरे हे काय? आपली दुसरी 25शी रिफॉर्म करण्याचा निर्णय घेतलाय मी कालच. लाईफ रिफॉर्म करायचं. आपलं घर रिडेव्हलप करणार आहे मी. आपली सून नव्या जमान्याच्या घरातच गृहप्रवेश अरे आपल्या बापाला शुभेच्छा देतोस काय रे तू मूर्खा? मंकच गेली का? हा बोल बोल, इकडे आईशी बोल, आईशी बोल बोल. हॅलो हॅलो अनिया, थँक्यू सो मच. आणि लवकर परत ये रे बाबा. तुझे आई बाबा आणि तुझं नवं कोरं घर तुझी वाट बघतंय. अगदी तुझ्या होणाऱ्या बायकोला आवडेल असं घर. ओके, टेक केअर बेटा. बाय.
असा एखादा प्रसंग तुमच्या प्रत्येकाच्या घरात घडला असेल ना? किंवा रोजही घडत असेल. खरोखर या वयात लाईफ रिफॉर्म करायलाच हवं. दुसरी 25शी एन्जॉय करायची असेल तर लाईफ रिफॉर्मच्या रिडेव्हलपमेंट डिव्हिजनकडे तुमचं घर सोपवा आणि निर्धास्त राहा. खरंय, हीच आजच्या काळाची गरज आहे.